तलावाचं मुख्यमंत्री भूमिपूजन करणार आहेत आणि या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यानंतर फडणवीस हा बीडचा दौरा करतायत म्हणून एक वेगळीच चर्चा ही सुरू झाली आहे। बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवारांनी सुरेश धस यांना मोठा धक्का दिला होता हे आपल्याला आठवतंय। जिल्हा नियोजन समितीतून त्यांनी धसांना हटवलं होतं आणि विशेष म्हणजे धस यांनी या बैठकीनंतर अजित पवारांना एक पेनड्राईव्ह सुद्धा दिला होता। मात्र याच धसांच्या मतदारसंघात आता फडणवीस हे अनेक विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत, तेव्हा अजित पवारांनी धक्का दिलेल्या धसांना फडणवीस ताकद देत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। बीड जिल्हा दौऱ्यावरती असून आष्टी विधानसभा मतदारसंघातील शिंपोरा ते कुंटे फळ पाईपलाईन कामाची पाहणी कार्यक्रमाचे आयोजक आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहेत। दोन्ही ठिकाणी येणार आहेत साहेब, पण मुख्य कार्यक्रम हा कुंटेफळ साठवण तलावाचा आहे। तिकडचा जो कार्यक्रम आहे तो आमचा छोटा कार्यक्रम आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि पंकजाताई एका कार्यक्रमाला एकत्र येतात। आज पंकजाताई देखील येणार आहेत। यात काय वेगळे, हा म्हणजे डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आहे, शासकीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये त्या आल्या, त्यांचं स्वागतच आहे। धनंजय मुंडे यांनी डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं कारण समोर करून कार्यक्रम टाळला असं मला वाटत नाही। त्यांच्या करवी मला सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळं एखाद्याच ऑपरेशनला कसं खोटं बोलतं। आज ऑपरेशन आहे आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा माझं ऑपरेशन आहे तर ऑपरेशनच्या बाबतीमध्ये त्यांचं ऑपरेशन होऊन जाऊ द्या। ते ऑपरेशनमुळे येणार नाहीत आणि ते जरी आले असते तरी मंत्री म्हणून आम्ही त्यांचं स्वागत केलंच असतं ना। स्टेजवरती आल्यावर काय अवमान अपमान थोडीच करणार। कॅमेरामन इफ्राम मोहम्मद सह मी योगेश काशीद, आष्टी।